स्त्रियांनी शिवलिंग स्पर्श करू नये. शास्त्र काय सांगते? पण खरंच हे भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे का? की ही फक्त समाजाने तयार केलेली भीती आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सत्य काय आहेत, अफवा काय आहेत आणि शास्त्र नेमकं काय सांगतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. आजही अनेक स्त्रिया मनात अपराधीपणा घेऊन विचारतात, मी शिवलिंगाला हात लावू का? देव रागावतील का? पण भक्ती म्हणजेच भीती नाही. भक्ती म्हणजेच प्रेम, श्रद्धा आणि समर्पण आहे. चला तर मग आज आपण अंधश्रद्धा आणि सत्य यामधला फरक समजून घेऊया. स्त्रियांना शिवलिंग स्पर्श करू नये ही गोष्ट कुठल्याही वेदात, पुराणात किंवा उपनिषदात नाही. शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराण कुठेही असे लिहिलेले नाही की स्त्रीने शिवलिंगाला स्पर्श करू नये. मग ही कल्पना आली कुठून? ही अफवा कशी पसरली? पूर्वी समाजात स्वच्छतेची साधने नव्हती. महिलांना विश्रांतीची गरज होती. काही सामाजिक नियम होते. त्यांचा धर्माशी संबंध लावला गेला आणि हळूहळू हे नियम झाले. पुढे पाप म्हणून सांगितले गेले. पण शास्त्र आणि समाजाचे नियम वेगळे असतात हे आपण विसरलो. भगवान शंकर स्त्री पुरुष भेद करत नाही. महादेव म्हणजेच अर्ध नारी नटेश्वर. अर्धा भाग शक्तीचा आणि अर्धा भाग शिवाचा, म्हणजेच स्त्री पुरुष दोघेही समान आहेत. जर स्त्री अपवित्र असती तर देवी पार्वती स्वतः शिवाच्या अर्ध्या भागात कशा असत्या? सती देवी, पार्वती माता, अनुसुया माता, मीराबाई या सर्व स्त्रिया शिवभक्त होत्या. शिवपूजन करत होत्या. शिवलिंगाचा अभिषेक करत होत्या. कुठेही मनाई नव्हती. दुसरी अफवा म्हणजेच महिनावारीत शिवलिंग स्पर्श पाप आहे. शास्त्र काय सांगते? वेद सांगतात महिनावारी म्हणजेच शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया. ही अपवित्रता नाही, ही जैविक प्रक्रिया आहे. शरीर विश्रांती मागत असते, मन शांतता मागत असते. देव दूर जात नाही, फक्त शरीराला आराम हवा असतो. मग स्त्रियांनी काय करावे? मन शुद्ध असेल, श्रद्धा असेल, भक्ती असेल तर तुम्ही मनात ओम नमः शिवाय याचा जप करू शकता. देव मन पाहतात, शरीर नाही. भगवान शंकर भस्मधारी आहेत, वैराग्याचे प्रतीक आहेत, करुणेचा सागर आहेत. ते कधीच म्हणणार नाहीत तू स्त्री आहेस म्हणून दूर राहा. भक्तीमध्ये भेद नाही, प्रेमात नियम नाहीत आणि देवाजवळ जाण्यासाठी भीतीची गरज नाही. अफवा नंबर 3 म्हणजेच स्त्रियांनी शिवपूजा केल्याने दोष लागतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोणत्याही ग्रंथात स्त्रियांना दोष लागतो असा उल्लेख नाही. दोष लागतो अहंकाराने पूजा केल्याने, दिखाव्यासाठी पूजा केल्याने, दुसऱ्याला कमी लेखून पूजा केल्याने. लिंग, जात, वय यावर दोष ठरत नाही. लोक असं गैरसमज का करतात? काही लोक म्हणतात पूर्वी असं नव्हतं. पण सत्य हे आहे, पूर्वी माहिती कमी होती. आज शास्त्र वाचायला उपलब्ध आहे. समाज बदलतो, पण शिवतत्व शाश्वत आहे. शास्त्रात स्त्रियांचे स्थान ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद यामध्ये स्त्री ऋषींचा उल्लेख आहे. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी या स्त्रिया यज्ञात सहभागी होत्या, मंत्रोच्चार करत होत्या, अध्यात्मात अग्रस्थायी होत्या. मग शिवपूजनावर बंदी कशी असू शकते? घरातील मोठे लोक मनाई करतात. काय करावे? काही लोकांना प्रश्न पडतात की घरचे काय म्हणतात, बाहेरचे काय म्हणतात. त्यांसाठी काही प्रश्न आहे, आपण त्यावरती त्यांना उत्तर देऊया. घरातील मोठे लोक मनाई करतात तर काय करावे? वाद घालू नका, मनात जप करा. महादेव तुमचा भाव ओळखतात. मंदिरात पुजारी मनाई करत असेल तर शांत राहा. हात जोडून दर्शन घ्या. घरच्या शिवलिंगावर पूजा करा. महिनावारीत जप करावा का? हो, नक्की. नामस्मरणाला कधीही अपवित्रता नसते.
महिनावारीत हार्मोनल बदल, थकवा, मानसिक संवेदनशीलता, त्यामुळे विश्रांती सांगितली गेली. पण अपवित्र हा शब्द नंतर जोडला गेला. शिवतत्व म्हणजेच ऊर्जा, चेतना, समतोल. ऊर्जा कधीच स्त्रीला नाकारत नाही. जर तुम्ही अपराधी वाटून पूजा टाळली असेल, भीतीने देवापासून दूर राहिला असाल, तर लक्षात ठेवा, महादेव आईसारखे आहेत. न्यायाधीश नाही. ते शिक्षा करत नाही, ते स्वीकार करतात. जिथे भक्ती आहे तिथे शिव आहेत, आणि जिथे शिव आहेत तिथे भीतीला जागा नाही. अनेकांना वाटतं शिवलिंग म्हणजेच फक्त एक मूर्ती, पण शास्त्र सांगतं शिवलिंग म्हणजेच निराकार साकार यांचा संगम. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांचा समतोल म्हणजेच शिवलिंग. पंचतत्व स्त्री पुरुष ओळखत नाहीत. देवी शक्तीशिवाय शिव निष्क्रिय झाले. ते ध्यानात बसून राहिले. तेव्हा देवांनी देवीला प्रार्थना केली, शिवाला जागृत कर. म्हणजेच शक्तीशिवाय शिव काहीच नाही. जर स्त्री अपवित्र असती तर तीच शिवाची ऊर्जा कशी असती? समाजाने स्त्रीभोवती भीती का तयार केली? कारण स्त्री भावनिक आहे, स्त्री सर्जनशील आहे, स्त्री ऊर्जा आहे, आणि ऊर्जा नेहमी असमजून घाबरवली जाते. त्यामुळे नियंत्रणासाठी नियमांसाठी भीती, आणि भीतींसाठी धर्माचा वापर. पण हा धर्म नाही, ही मानवी चूक आहे. काही मंदिरांमध्ये मनाई असते, पण लक्षात ठेवा, ते मंदिराचे व्यवस्थापन नियम आहेत. ते शिवांचे आदेश नाहीत. शिव सर्वत्र आहे, घरात, मनात, श्वासात. ते फक्त मंदिरात अडकलेले नाहीत. जर शरीर खूप थकलेले असेल, मन अस्वस्थ असेल, तर स्वतःहून पूजा टाळणे दोष नाही, ती स्वतःची काळजी आहे. पण भीतीमुळे, अपराधीपणामुळे, लोक काय म्हणतील म्हणून पूजा टाळणे हे भक्तीला दुखावणारे आहे. एक स्त्री दररोज शिवलिंगाला जल अर्पण करायची. एक दिवस कोणी तिला म्हणालं, आज करू नकोस, पाप लागेल. ती गोंधळली, पण तिने फक्त हात जोडले आणि म्हणाली, महादेवा, आज हाताने नाही, मनाने तुला स्पर्श करते. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. शिव म्हणाले, हाताने केलेली पूजा विसरली जाईल, पण मनाने केलेली स्पर्श कधीही विसरले जात नाही. स्त्री अपवित्र नाही, तिची नैसर्गिक प्रक्रिया अपवित्र नाही, तिची भक्ती कमी नाही. ती शक्ती आहे, ती सृजन आहे, ती शिवाची अर्धांगिनी आहे. आज जर एखादी मुलगी, एखादी बहीण, एखादी आई भीतीमुळे शिवापासून दूर असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण शिव दूर नाहीत, भीती दूर करायची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला सुद्धा विसरू नका.